मित्रांनो, रिटायरमेंट लाईफची मजा आता खरी सुरू झालेली आहे. इकडे तिकडे जायचं, हिंडायचं, फिरायचं, कुठे बाहेरगावी जायचं, मस्तपैकी जेवायचं, आराम करायचा, टी व्ही बघायचा, सिरियल्स बघायच्या आणि मस्तपैकी एन्जॉय करायचं. आणि आज एन्जॉयमेंटचा कालचा दिवस होता, 23 तारीख होती आणि इंडिया पाकिस्तान जबरदस्त एन्जॉय. आणि त्यांना असा आपण झापला, झोपवला, कम्प्लीट आरपार झोपवला. होती नव्हती ती हवा पाकिस्तानची काढून घेतली आपण. म्हणत होते आम्ही आयोके घेणार. अरे तुम्हाला धड चॅम्पियन ट्रॉफीमध्ये हरलात, तुम्ही 2020मध्ये हरलात आणि वर्ल्ड कपमध्ये पण हरलात. तुम्हाला साधी मॅच नाही जिंकता येत आणि तुम्ही बाकीची स्वप्न बघताय. अरे आमच्यामध्ये ताकद आहे पूर्ण पाकिस्तान घ्यायची. काल तर आमच्याकडे नुसती धमालच चालली होती. म्हटलं की आपले हे जे आहेत ना सोसायटीचे मेंबर वगैरे, ते म्हणत होते की चला आपण एक हे लावलं होतं, प्रोजेक्टर लावला होता आणि मस्त 40-50 लोक मस्त ब्ल्यू ड्रेसमध्ये जमली होती. एक भयंकर वातावरण होतं आणि एक उत्साहित वातावरण होतं. सुरुवात जरा आपली डळमळी झाली कारण आपण टॉस हरलो आणि तो येडा रिजवान टॉस जिंकला. त्याला धड बोलता येत नाही तरी तो टॉस जिंकला. ठीक आहे बाबा, नशीब त्याच्या बाजूने असं समजलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी जे चालू केलं ते बॅटिंग घेतली. बॅटिंग घेतल्यानंतर बाबर आला. बाबर म्हणतो, बाबरनी त्याच्या स्टाईलमध्ये मारायला चालू केली. पण पांड्या काय ऐकतोय? पांड्याने असा एक आउटस्विंग केला. आणि खरं कौतुक करायचं ते रोहित शर्माचं यार. रोहित शर्मानी असा तो चेंज केला आहे की पांड्याला सुरुवातीला आणला पटकन आणि ती मस्तपैकी कट गेली आणि ती झेलली. पहिला विकेट गेला. दुसरा विकेट दुसरा त्यांचा तो कोण होता, मला नावं घ्यावीचीच वाटत नाहीत, पण त्याला मला वाटते त्याला धावण्याची प्रॅक्टिस द्यायला पाहिजे. असा तो एक सिंगल काढताना आपले बापू एकदम रेडी. बापूने डायरेक्ट स्टंपवर मारला, खलाक, रन आउट. 2 विकेट पटकन गेले. मग मात्र काय झालं माहिती आहे, थोडंसं टेन्शन वाटलं. आणि आपला जो हा आहे रिझवान आहे आणि शकील आहे, ही जोडी जमली. 100ची एक पार्टनरशिप झाली असेल, पण ती एकदम कमी 25 ते 30 ओव्हरमध्ये झाली. कारण काय, कुलदीप, त्याच्यानंतर अक्षर, या लोकांच्या ज्या ओव्हर आहेत त्या इतक्या अप्रतिम होत्या. खलास केला त्यांनी, एवढी चांगली बॉलिंग टाकली, खच खलास केला. रिझवानचा जो बोल्ड काढला, आहा, त्याला हेच नाही आहे. जोडी जमली असतानाच बापू परत धावून आले आणि रिझवानला असा काय चेंडू टाकला त्याला कळलाच नाही. तो गुगली होता आणि स्ट्रेट बॉल होता, थोडासा वळला आणि त्याची क्लीन बोल करून गेला. रिझवान संपल्यानंतर मग तो कुलदीप थांबलाच नाही. कुलदीप म्हणाला त्याच्या ज्या फ्लाईट्स आहेत, त्याच्यात जी लेंथ आहे, जी लाईन आहे, एकदम फर्स्ट क्लास, एक्सलंट. कोणीच एवढा बॉलर नाही, तो एवढा फर्मली टाकतोय बॉलिंग आणि त्याला चिंता नाही की मला मारा पण मला विकेट द्या. या याच्यामध्ये त्यांनी 3 विकेट घेतल्या. स्पिन म्हणाल तर आफ्रिदीला टाकलेला जो स्पिन होता त्याला प्लम पेल्वी काढला, तो स्पिन तर जबरदस्त बॉल होता. असं कमी जास्त करताना आपण त्यांना साधारणतः 241 धावांमध्ये गुंडवलं. आता प्रश्न होता आपल्या बॅटिंगचा. कोण म्हणते पिच स्लो आहे आणि 250 पण भारी पडतील, इथे 240 झाले होते. आपण सगळेच टेन्शनमध्ये असतो पाकिस्तानची मॅच असेल तर. कारण ते द्वंद्व असतं ना, ते क्रिकेटचं नसतं. ते द्वंद्व असतं ते आपल्या हिमतीचं असतं, आपल्या देशप्रेमाचं असतं. रोहित परफेक्ट चालू झाला, थोडंसं टायमिंग त्याचं चुकलं आणि रोहित लवकर बाद झाला. रोहित बाद झाल्यानंतर थोडीशी आपल्याला पुसटशी कल्पना येते की बाबा आता पिच काय वेगळा गेम खेळतं का. पण गिल आणि विराट, किंग कोहली, गिलनी जे काय केलं आहे ना, त्याचं स्ट्रेट ड्राईव्ह, गावस्कर टाईप स्ट्रेट ड्राईव्ह वाटली. मी खरं सांगतो तुम्हाला, जी ऑन ड्राईव्ह होते, ऑफ ड्राईव्ह होते, कव्हर ड्राईव्ह होते, त्याच्यानंतर त्याचे पुलचे फटके होते, अप्रतिम, एक्सलंट. काय बॅटिंग केली साल्यांनी. आणि या वयात तो खेळतो, एवढा परफेक्ट. बॅटेला बॉल जो लागतो ना तो मध्येच लागतो, कडेला लागतच नाही. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये गिल 50शी पार केली. तोपर्यंत आपल्या साहेबांनी एक साधारणतः 40 पर्यंत आले होते. 50शी पार केल्यानंतर गिल बाद झाल्यानंतर हार्डली काही रिक्वायरमेंट होती, पण तरी पण आपल्याला तुम्हाला माहिती आहे, कधी डाव कोसळला तर पत्त्यासारखं पण कोसळू शकतो.
श्रेयस अय्यर आला, त्याने पण फार हिमतीने बॅटिंग केली, त्याचे पण कव्हर ड्राईव्ह आणि त्याची पण जे काय म्हणतात पायांची हालचाल म्हणा किंवा त्याचं पॉझिटिव्हनेस म्हणा, याच्यामध्ये त्यांनी पण चांगली खेळी गेली. त्यानंतर आपल्याला फक्त कोहली साधारणतः 80 धावावर खेळत होता आणि कन्फर्म होता की मॅच आपण जिंकणार. आणि ही खिशात आलेली मॅच होती. आता फक्त एकच क्युरियोसिटी राहिली होती, एक ही बंदा जो है, जो किंग है, उसका एक सेंचुरी होना चाहिए. हे जे होतं ते सगळ्यांच्याच मनात होतं. आणि त्यात आला हार्दिक पांड्या. आपलं काय, तुला माहिती आहे बाबा, आम्हाला माहिती आहे तू हिटर आहेस, बिटर आहेस, जे काय आहे ते आहेस, तू ऑलराऊंडर आहेस, तू चांगला अरे पण समोरच्याचा पण विचार कर राजा, समोरच्याचा काहीतरी विचार पाहिजे की नाही. आला आणि त्या ठोकल्यात 10-12 धावा, 15 धावा, इथे याला शॉट पडत होत्या धावा, शतक झालंच नसतं याचं. मग तो कसा बसा काय लेग साईडला मारायला गेला, काय गेला आणि तो आऊट झाला. आम्ही आपलं एकदम खुशीत जल्लोष, हार्दिक आऊट झाला. कधीच आपण असं जल्लोष करत नाही, कारण का आमचा किंग आता आणखीन किंग होणार, किंग मेकर होणार, मॅच विनर होणार आणि त्याच्याबरोबर एक सेंचुरी आणखीन लागणार, 51 सेंचुरी. आणि मग अक्षर पटेल आला आणि त्याने थोडंसं प्लेड इकडे तिकडे सिंगल वगैरे काढून त्याला अशी सिच्युएशन निर्माण करून दिली की तुझं शतक होऊन दे बाबा. आणि तो पण तेवढाच दिमागाने आणि टॅलेंटेड खेळला बाबा. आई शपथ, काय त्याची लेग मुवमेंट आणि ज्याला काय कचाकच मारलेत त्यांनी. आणि एक वन डेची गेम कशी खेळायची एक जिवंत उदाहरण त्यांनी दिलं. सपासप मारले, जे बॉल प्लेड करायचे होते त्याला डोकं शांत ठेवून प्लेड केले. आणि बघा हा बंदा जो आहे ना, हा पाकिस्तान विरुद्ध खेळतोच, पाकिस्तानला सोडतच नाही. आपण त्याच्यामध्ये देशप्रेमाची हाक आहे का देशप्रेम आहे हे सगळ्यांनाच आहे, तरी पण हा बंदा तिथे उभा राहतो आणि मार मार चोपतो कम्प्लीट. तर एकाने तर असं केलं, अरे असं काय तुझी मान वाकडी होईल अशी ते शॉट्स होते. अत्यंत सुंदर खेळ, अप्रतिम खेळ खेळला. आणि कोहलीच्या त्या ज्या इनिंग्सनी आम्हाला एवढं वाटलं की चला आता आपल्या हातातच वर्ल्ड कप आला. आणि शेवटच्या बॉलला त्याला जी कमाल केली, जो चौका मारलाय आणि आपला 100 पण कंप्लीट केलाय, सगळ्याच बाजूनी तो काल पॉझिटिव्ह होता, सगळ्याच बाजूनी तो काल यशस्वी होता.